भूले जिसे नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत तुळजापूर आणि अक्कलकोट. तर आज खूप मोठी जर्नी होणार आहे. तर आज बघूया की किती सीएनजी लागतो आपल्याला, किती हे लागतं. आता आम्ही निघालो आहे, सकाळचे 4 वाजले आहेत. पुण्यावरून आम्ही निघालो आता सध्या, आणि आता सीएनजी पण टाकायचं आपल्याला. आणि पाऊस तरी तर पुण्यात भरपूर चालू सध्या तरी. मग रस्त्याने पाऊस वगैरे कसा असतो आणि पुढची काय जर्नी असेल ते आपण या ब्लॉगमध्ये टाकूया. तर हे बघा मित्रांनो, आपली गाडी रेडी झालेली. पाऊस चालू आहे थोडा, बघू शकता. निघालो आता आपण आणि सीएनजी टाकू, प्रवासाला सुरुवात करू. हॅलो गाईज, तर आम्ही नवी सांगलीमधून निघालो आहे सीएनजी टाकून. तर सीएनजी आम्हाला 95 रुपये असा पडला. तर चला बघूया पुढे. भूले जिसे अरसा हुआ फिर क्यों मिला आता आपण पुण्याच्या पुढे आलोय. हडपसर सोडलं आता आपण जस्ट. आपल्याला आता वाजले 6:26. थोडा टाइम झाला, सीएनजी भेटला नाही आपल्याला, त्यामुळे थोडा वेळ लागला. ठीक आहे, काही नाही, होऊन जाईल कवर, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता हे पाटास आलो आहे, 2 किलोमीटर पाटास सिटी आहे. आपण टोटल 75 किलोमीटर आलेलो आहे सध्या. आता आपण जस्ट पाटास क्रॉस केलेलं आहे. रस्ते चांगले आहेत, रस्त्याला काही प्रॉब्लेम नाही. आपण येऊ शकता या रस्त्याने, आणि चांगले रस्ते म्हणजे ओके म्हणू शकतो आपण, चांगले नाही म्हणू शकत, ओके. मध्ये मध्ये पॅचेस आहेत भरपूर. पाठानंतर आपण कुरकुम सिटी क्रॉस केली सध्या, तर कुरकुम बच्चे सपोज. आता आपण 86 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे. तर आता आपण जस्ट बिग वन क्रॉस केलेलं आहे, आणि जवळजवळ 8 पण वाजायला आलेत. चांगलं एखादा हॉटेल बघू आणि आपण नाश्त्यासाठी थांबून घेऊ आता, कारण नाश्ता टायमिंग झाला पाहिजे, नंतर मग जेवण पण टायमिंगला होतं. त्यामुळं बघू आता कसं, जर चांगलं भेटलं हॉटेल तर मग एक ठिकाणी थांबून घेऊ. तर आपण इथं थांबलेलो आहे निसर्ग प्युअर व्हेजला नाश्ता करायला. भूक लागली होती थोडी आता, कारण टाईम झाला आहे भरपूर. तर आपण नाश्ता करून घेऊ. गाडी थोडीशी खराब झाली. काय खायला रे तू? काय खाते? काय खाते? पोहे. आणि 2 पोहे घेतले आणि एक वडापाव घेतला आहे. नाश्ता करू आणि निघू मग थोड्या. आपण आता नाश्ता करून निघालेलो आहे. अजून तरी आपल्याला जवळजवळ 150-160 किलोमीटर जायचं आहे. आता आपण नॉनस्टॉप जाणार आहे, थांबायचं काही गरज नाही. बघू सीएनजी असला तर सीएनजी टाकून घेऊ एकदा.
आता आपण सेकंड CNG रिफिल केलं आहे. आय थिंक हे 45 किलोमीटर आहे अजून सोलापूर. त्याच्या पहिले आहे थोडा होता CNG, बट तरी पण तो भेटतो नाही भेटतो त्यासाठी आपण आधीच CNG रिफिल करून घेतलाय. ठीक आहे, अजून तरी 84 किलोमीटर दाखवत तुळजापूर. अराउंड 11:30च्या आसपास पोहोचू आपण तुळजापूरमध्ये आणि दर्शन वगैरे घेऊ. भाऊ किती वेळ लागतो दर्शन घ्यायला, आणि दर्शन घेऊन होईल तितके लवकर आपण अक्कलकोटसाठी निघणार आहोत. तर आता आपण सोलापूरमध्ये आलो आहोत आणि आता टाइम झाला आहे 10:40. तुळजापूरला अजून आपल्याला 43 किलोमीटर्स दूर आहे आणि आता अप्रॉक्स आपल्याला 48 मिनिट्स दाखवता येतो ना की तुळजापूरसाठी आपल्याला 48 मिनिट्स लागतील म्हणून. बघूया. तर आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, थोडं पाऊस येण्याचा परत चान्सेस वाटतंय. आता आपण सोलापूरमधनं बायपास घेतलाय आणि तुळजापूरला चाललोय. आता आय थिंक 26 किलोमीटर दाखवत आहे. 6 किलोमीटर. विदिन 30 मिनिट्स आपण पोहोचून जाऊ तुळजापूरमध्ये आणि बघू आता किती वेळ लागतोय आता दर्शनासाठी, काय माहीत नाही. आज वीकेंड असल्यामुळं जास्त गर्दी असू शकते. लेट्स सी काय होतं बघू. वातावरण चांगलं झालं पण मस्त वाटतं एकदम. ठीक आहे, आतापर्यंत आम्हाला 4 टोल लागलेत आणि अजून एक टोल आहे, 5th टोल आय थिंक सो. सो अराउंड 80-90 रुपीजचे टोल आहेत एक. समोर टोल दिसतोय. आय थिंक हा लास्ट टोल आहे आता. तर आता आपण तुळजापूरमध्ये आलेलो आहे आणि इथं आपण गाडी आता पार्क केली. पार्किंगला 100 रुपीज आहे तिथं पार्किंगचे. ठीक आहे, मध्ये नेल्यापेक्षा इथं पार्किंगला भरपूर जागा आहे. इथं चांगलं आहे पार्किंग वगैरे, प्रॉपर आहे सगळं. गर्दी खूप आज, त्यामुळं वेळ लागतोय. आम्ही आता 4th फ्लोअरला आहे. टोटल 3 फ्लोअर आता सध्या आहेत, 3 फ्लोअर. त्यामुळे इथं हे जे गेट आहे हे गेट लावलेले सध्या.